नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव तालुका खेड येथे मध्यरात्री घरफोडी करून 6 लाखांची रोकड व 7 तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। चोरीच्या घटनेच्या पूर्वी घराच्या परिसरात ड्रोन फिरत असल्याचे संबंधित कुटुंबाने सांगितले आहे। 3 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:30 ते 2 च्या सुमारास सुमित साहेबराव आवटे राहणार शेलगाव दत्तवाडी तालुका खेड यांच्या घरातून तब्बल 7 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत। घराच्या मागच्या खिडकीचे ग्रिल कापून बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातून हा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली। 6 लाख रुपये रोख रक्कम व 7 तोळे सोन्याचे दागिने एकूण 10,55,000 रुपयाची चोरी झाली असल्याचे संबंधित कुटुंबाने सांगितले आहे। 12:30 वाजता आम्ही सगळे झोपलो होतो, तर मग रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान कोणीतरी आलं, तिकडून मागून ड्रिल कापली आणि तिकडून त्या बेडरूममध्ये शिरले आणि मग त्याच्यानंतर कपाटाची चावी तिकडे होती, ते कपाटाची चावीने कपाट उघडून त्यातलं सगळं सामान वास्ताव्यस्त करून मग त्यातलं पैसे जवळजवळ 6 लाख रुपये रोख रक्कम आणि 7 तोळे दागिने एवढं सगळं गेलं। आम्हाला सकाळी 6 वाजता ते कळलं। सकाळी 7 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांना सांगितलं की अशा आमच्याकडे चोरी झालेली आहे, तुम्ही त्वरित तिकडे यावं। तर मग ती लोकं आली, ती जवळजवळ 8:30 वाजता ते सगळं स्क्वॉड आलं। मग त्यांनी पहिल्यांदा पंचनामा केला, सगळी मागून वगैरे सगळी ड्रिल कापलेली वगैरे बघितली, कपाटाची वगैरे। ते म्हणाले कोणाला हात लावू नका कोणत्या वस्तूला, श्वान पथक येणार आहे, फिंगरप्रिंट्स घ्यायचे। मग त्याच्यानंतर 9 वाजता मग पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून स्क्वॉड आलं, फिंगरप्रिंट्स घेतलेत आणि आता थोड्याच वेळात श्वान पथक पण येणार आहे। 11:15 इथं फिरत होतं, पोरांनी बघितलं एवढ्या जाग्यात, त्या दत्तवाडीवरच्या एवढ्या जाग्यात फिरत होतं। आता आपल्याला काय माहिती कोण पोरं आपल्याला मोडून काढायचा इमानी आहे का काय आहे, पण ते काय फिरत होतं बाई। मग त्याला काय ते कसलं डोन म्हणत आहे ते पण नाही आपल्याला माहिती। म्हणजे ते इथं गिरट्या मारित होते? गिरट्या मारित होते। अच्छा, 12 वाजता आम्ही झोपलो, 12च्या पुढं काही माहित नाही आपल्याला। सकाळी मी किती वाजता जागी झाले ग? 6 वाजता जागी झाले, ते पण वरून सून आली तर आम्ही जागी झाले। त्याच्यानंतर काही तपास नाही, इथं कपाट उघडी दिसली तर म्हणलं काय ग कपाट उघडी इथं? मग तिने बघितलं तर म्हणले आई बा आतलं पण कपाट उघडं, फार सगळं खाली नाही केले, साड्या बिड्या सगळं नेलं होतं। काय 5-6 तोळं होतं, 7 तोळं होतं, कॅश होती, त्याला खरेदीला जायचं होतं म्हणून आणून ठेवली होती त्याने। कॅश किती होती? किती होते बा? 3 लाख रुपये कॅश होते, या पार्ट्याचं 6 लाख रुपये कॅश होते आणि 7 तोळे 7 तोळे। बारीक पोरांचं डाग, 2 नातवंडे, 3 नातवंडांचं डाग, माझं तिचं गळ्यातलं, माझं गळ्यातलं 7 तोळे होते। चाकणजवळील कडाचीवाडी या ठिकाणी गणेश कड यांच्या विहिरीवर सुरक्षेसाठी बसवलेल्या जाळीमध्ये धामण जातीचा साप अडकला। सर्पमित्रांनी शिताफीने या सापाला जीवदान दिले। राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक किरण मांजरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सचिन किरणशेठ मांजरे यांची संचालकपदी निवड करण्यात आली। या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। नवीन संचालकाच्या नियुक्तीसाठी उपनिबंधक सचिन सरसमळकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली। या बैठकीत सचिन मांजरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। मंडलाधिकारी महावितरण यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचत खेड तालुक्यातील पूर ग्रामस्थांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सौर कृषी प्रकल्पाला विरोध केला आहे। राजगुरुनगर दशक्रिया घाट दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। 2 वर्षांपासून राजगुरुनगरचा दशक्रिया घाट दुरुस्ती आणि सुशोभीकरण सुरू आहे। खेड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी आगामी गणेशोत्सव 2024 अनुषंगाने सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे। खेड तालुका सहकार सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्या जागेवर जुन्नर येथून बदली होऊन आलेले सचिन सरसमकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांचा सत्कार केला।
राजगुरुनगर वन विभागाचे वन क्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांची पदोन्नती बदली झाली. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे प्रादेशिक वन विभागाच्या सहाय्यक वन संरक्षक म्हणून नुकताच त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. राजगुरुनगर वन विभागाचा पदभार चाकण वन विभागाचे वन क्षेत्रपाल संतोष कंक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला संप आज बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होता. संपामुळे प्रवासी वर्गासह शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. राजगुरुनगर आगारातील दुसऱ्या दिवशी देखील सर्व बसेस बंद होत्या. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर आगाराच्या 30 बसेस कोकणात जाणार होत्या. मात्र संपामुळे अवघ्या 6 बसेस गेल्याचे समजते. खेड तालुक्याचे सुपुत्र व सिम्बोयसिस आंतरराष्ट्रीय विधी महाविद्यालयातील प्राध्यापक क्षितिज नाईकडे यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत PhD पदवी प्रदान करण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये तरकारी मालाची भरपूर आवक झाली. पालेभाज्यांची मात्र आवक घटली असून दरात मोठी वाढ झाली आहे. कोथिंबीर आज बुधवारी घाऊक बाजारात 70 ते 80 रुपये गड्डी दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर 100 रुपये गड्डी दराने विक्री होत आहे. चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. पावसाळी कांदा बाजारात दाखल होण्यास उशीर होत असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कांद्याला तब्बल 45 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावची तरुणी प्रथम PSI द्वारका विलास पोटोडे यांची दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS मध्ये नेमणूक झाली आहे. त्यांच्या या यशाचे गावातून कौतुक होत आहे. चाकण MIDCत देशभरातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतरित झालाय. यामुळेच या लाखो कामगार कर्मचारी वर्गाची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था म्हाडाच्या वतीने चाकण येथील म्हाळुंगे इंगळे येथे तब्बल 2500 घरांचा भव्य प्रकल्प हाती घेतला. खासगी जमीन खरेदी करून हा प्रकल्प उभारण्यात आल्याने बाजारभावापेक्षा म्हाडाच्या या घरांच्या किमती अधिक होत्या. म्हाडामध्ये घर म्हणजे स्वस्तातील घरे व त्यात भविष्यात मेंटेनन्सचे प्रश्न. यामुळे म्हाडामध्ये घर घेताना लोक 10 वेळा विचार करतात. परंतु या प्रकल्पाविषयी म्हाडाकडून सातत्याने जाहिराती करून 5 वर्षात तब्बल 1,500 घरांची विक्री झाली. यामध्ये 1 BHK व 2 BHK अशा लहान मोठ्या घराचा समावेश आहे. 1 BHK घरांना थोडाफार प्रतिसाद मिळत असला तरी मोठ्या घरांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या 550 घरांपैकी केवळ 15 ते 16 फ्लॅटची विक्री झाली. यामुळेच आता मुंबईसारखी पुण्यात देखील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या तरी 5 वर्षापासून धूळ खात पडलेली ही घरे लोक खरेदी करतील का असा प्रश्नच आहे. मोशी टोल नाका ते आळंदी फाटा दरम्यान दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अवघे 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 1 तासाहून अधिक वेळ लागत असल्याची माहिती प्रवासी आणि वाहन चालकांनी दिली आहे. अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव सण आला असून कुरळीच्या कुंभारवाड्यात गणपती बाप्पा मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पुणे काँग्रेस भवन येथे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेश निरीक्षक माजी खासदार रमेश चेन्नीथला उपस्थित होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बंटी पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोणत्याही जागेवर कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, तो कसा निवडून येईल यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी इच्छुक उमेदवार यांच्याशी संवाद साधण्यात आला. निसर्ग हा एक अद्भुत चमत्कार आहे. तो कधी कुठे कशाची सुखद निर्मिती करेल सांगता येत नाही. वरून राजाने उघडीप दिली तरी ऊन पावसाच्या खेळातील हिरव्यागार जंगलात अजूनही दवबिंदूंची अदाकारी सुखावणारी आहे. निसर्गाच्या कुशीतील यात सर्व बाबी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी त्यांनी टिपलेली निसर्गातील दवबिंदूंची मोहक क्षणचित्रे थोडक्यात पाहूयात. काळूस या ठिकाणी गेल्या 21 दिवसांपासून शेत जमिनींवरील पुनर्वसन शिक्के काढण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. राज्य शासनाने याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर आज बुधवारी 4 सप्टेंबर रोजी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि सागर सदाभाऊ खोत उपस्थित होते.
जर आम्हाला पाटाने पाणी मिळणार, नदीला पाणी ठेवलं नाही, आमच्या लोकांच्या सोडाव्या. असंच काल आपण मंत्र्यांच्या समोर विषय मांडला. आपण येणाऱ्या काळामध्ये जर 25 तारखेपर्यंत हा प्रश्न निकालात निघाला नाही तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या छातीवरती गोळ्या सुद्धा घेण्याची तयारी तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. भाजप चाकण शहर प्रवक्तेपदी प्रवीण करपे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. नमस्कार, मी प्रवीण करपे. माझी काल भारतीय जनता पार्टीच्या चाकण शहर प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे विशेष निमंत्रित रामशेठ गावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील व पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कालिदासदादा वाडेकर व पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेशजी सांडवोर आणि या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष शांतारामजी भोसले यांच्या नियुक्तीपत्राने माझी काल नियुक्ती झाली. आणि हे नियुक्तीपत्र मला काल गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा साहेब यांच्या शुभ हस्ते मला काल या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली. या पदाचा उपयोग मी सर्वसामान्य जनतेसाठी व पक्षाची विचारधारा, पक्षाची ध्येय धोरणे व महाराष्ट्राचे व केंद्राच्या ज्या विविध योजना आहेत या योजना मी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करीन आणि प्रभावीपणे पक्षाची भूमिका या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करीन. अशा भारतीय जनता पक्षाकडून पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूक पूर्वतयारी दौरा काढण्यात आला आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी याच दौऱ्यात खेड तालुक्याला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून खेड तालुक्यात भांबोली येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच संसदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा राष्ट्रीय सरपंच संसद, महाराष्ट्र शासन वनीकरण सामाजिक वनीकरण विभाग व MIT युनिव्हर्सिटी अंतर्गत आमचे राहुलजी कराड सर यांचे मार्गदर्शन व पुणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाने आम्ही राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमानानं भांबोली येथे वृक्षारोपण महायज्ञाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे सर्व अध्यक्ष, सामाजिक वनीकरण विभागाचे, पुणे विभागाचे अधिकारी, खेड विभागाचे अधिकारी हे सगळेच या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये आम्ही राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून जे सामाजिक वनीकरण या वृक्षारोपणाचा हा संदेश देण्याचं काम आम्ही केलं वाटप करून. ते कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक अध्यक्ष आपले सुनीलजी पवार साहेब आहेत, हे साखर निवृत्त संचालक आहेत, यांच्या हस्ते केलं होतं. आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक योगेशजी पाटील, त्याचबरोबर सहसमन्वयक प्रकाशजी महाले साहेब, त्याचबरोबर यांच्या या अधिकाऱ्यांच्या मध्ये सगळा कार्यक्रम झाला. आमच्या मुख्य महिला संयोजक, कार्यक्रमाच्या संयोजक रत्नाताई पिंगळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली तो कार्यक्रम झाला. खेड तालुक्यातील महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातून शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. याच मनमानी आणि आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात तालुक्यातील माजी सैनिकांनी खेड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेऊन कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. ज्या लपून ठेवल्या असं म्हणण्यास काहीच वावगं ठरत नाही. कारण शिक्षक दिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्ह्यातील दुर्ग, सोनेगिरी, खैराई, वाघेरा आणि रामशेज या 4 गिरिदुर्ग 25 किलोमीटरची पदभ्रमंती करीत खेडमधील गिर्यारोहकांनी 2 दिवसात सर करीत भावी पिढी घडवून भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या शिक्षकांच्या कार्यास सलाम केला. या मोहिमेत राजगुरुनगर, सावरदरी, कुरुडी आणि पुणे येथील गिर्यारोहक सहभागी झाले होते. या मोहिमेची सुरुवात भुवन फाटा, तालुका पेठ, जिल्हा नाशिक येथून सकाळी 7 वाजता करण्यात आली होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.